चला चला सामना सुरू करायचा आहे. यस, आजच्या रात्रीतील दुसरी लढत जी मैदानाच्या आतमध्ये सुरू होते, टीम सनरायझर्स विरुद्ध टीम चॅलेंजर्स. पहिला डाव, पहिले इनिंग, पहिलं षटक, पहिला बॉल. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर खणखणीत चौकार. अकाउंट ओपन केलंय या 4 धावांच्या मदतीनं. स्विच इट, वा व्हॉट अ शॉट. युवा विरुद्ध अनुभव, यंगस्टर विरुद्ध एक्सपिरियन्स, या पद्धतीची ही लढत, बॅटल. सलग 2 चौकार. ड्राइव्ह केलाय, वाह वाह, चौकारांची हॅट्रिक. हार्दिकच्या बॅट मधनं चौकारांची हॅट्रिक होते. अगदी पहिल्याच षटकामध्ये पहिल्या 3 बॉलवर 3 चौकार आलेत. यावेळेस ऑन साइडला खेळलाय. इथे रिले पद्धतीचं क्षेत्ररक्षण, वा, आउटस्टँडिंग फिल्डिंग एफर्ट्स, सुपर, अप्रतिम क्षेत्ररक्षण. आणि चेंडू अडवल्यानंतर सहकाऱ्यांकडनं देखील चेअरअप केलं जात आहे. धावफलक 13. हार्दिक सुराणा आणि प्रणित भंडारी ही जोडी. ड्राइव्ह केलाय, व्हॉट अ शॉट, क्लासिक. धावफलक 21 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. वाह, या अगोदरच्या मॅच मधील आजच्या रात्रीतील जो पहिला सामना खेळला गेला, त्या पहिल्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करेल आमचे मान्यवर सन्माननीय संजयजी चौडिया सर. 4 रन्स. थँक्यू डीजे. एक मिनिट. या अगोदरच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करेल सन्माननीय संजयजी चौडिया सर. आपल्याला विनंती असेल व्हीआयपी डायसवर आपण यावं. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल. आणि मॅन ऑफ द मॅच ठरलेत ऋषभ पीचा. या अगोदरच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ऋषभ पीचा. आणि त्यानंतर मोमेंट ऑफ द मॅच हा पुरस्कार जातोय बॅट्समन आउट.
सन्माननीय ललितजी पिचा सर, आपल्यालाही विनंती असेल की आपण देखील व्हीआयपी डायसवर उपस्थित राहावं. सन्माननीय संजयजी चौडिया सर, सन्माननीय ललितजी पिचा सर, आपल्या दोघांनाही विनंती असेल आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण द्यावी. मॅन ऑफ द मॅच ठरलेत ऋषभ पिचा. तर मान्यवरांना आणि विजेत्या खेळाडूला विनंती असेल व्हीआयपी डायसवर आपण यायचंय. त्यानंतर मोमेंट ऑफ द मॅच हा पुरस्कार जातोय मानस पिचा, मोमेंट ऑफ द मॅच. आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करेल आमचे मान्यवर सन्माननीय दीपकजी चोरडिया सर. मोमेंट ऑफ द मॅच हा पुरस्कार देण्यासाठी सन्माननीय दीपकजी चोरडिया सर, आपल्याला विनंती असेल. सोबतच तुषारजी चोरडिया, आपल्यालाही विनंती असेल आपण देखील जॉईन व्हायचंय. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. धावफलक 29, एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, विकेटला पूर्णपणे अगदी आडवे आलेत. बॅट्समन सागरजी गांधी यांच्या पॅडवर जाऊन चेंडू आदळतोय. दोनही बाजूला आपण बघत असाल स्ट्रायकिंग एंड एक्सपिरियन्स क्रिकेटर आहेत सागरजी गांधी आणि बॉलिंग ट्रॅकवर दनेजी पारेख. वा, व्हॉट अ बॉल, जबरदस्त. या सुरेख बॉल सोबत षटकाची इथे समाप्ती होते. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 29 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. डीजे बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र आपल्या वेगानं इथे बॅट्समन प्रणित यांना सरप्राईज केलंय, बीट केलंय. डॉट बॉल सोबत षटक सुरू होतंय. फुल टॉस, व्हॉट अ शॉट. क्रिकेटच्या कुठल्याही फॉर्मॅट मधील सर्वात खराब बॉल कुठला असेल तर तो फुल टॉस. या फुलटॉस बॉलचा खरपूस समाचार. इट्स अ नो बॉल, इट्स अ नो बॉल. एक अवंतर धाव मिळेल. धाव फलक 34. यावेळेस ऑन साइडला खेळून काढलाय. 4 रन्स, 4 धावा. स्कोरबोर्ड 38 रन्स, 38. एक गडी बाद 38 धावा. धाव पलकावर लागताय. कारण रन रेट 15.20. अगदी 15 पेक्षा जास्त धावेंची. इट्स अ नॉन प्लेबल, अनप्लेबल डिलिव्हरी डाऊन द लेग. इट्स अ वाईट बॉल. धाव फलक 39. 39 एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक गडी बाद 39. प्रणित विरुद्ध सचिनजी. स्वीप करण्याचा प्रयत्न. चांगला फील्ड थर्डमॅन क्षेत्रामध्ये. काय सुरेख गोलंदाजी केली जाते सचिनजी सुराणा यांच्या माध्यमातून. अगदी प्रणित यांना अक्षरशः बांधून ठेवलंय. इतकी चांगली गोलंदाजी यावेळेस बघायला मिळते. ड्राइव्ह केलाय. आउटस्टँडिंग फिल्डिंग एफर्ट. संधी असेल इथे एक चांगला रिटर्न. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आणि अगदी योग्य जागेवर रिटर्न केला गेला. स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने प्रणित यांच्यासाठी ट्रॅप रचला गेला आणि त्या ट्रॅप मध्ये मात्र निश्चितच अलगदपणे जाऊन अडकताय. एक चांगलं फील्ड, त्यानंतर चांगल्या दर्जाचा रिटर्न बघायला मिळाला विकेट कीपरच्या दिशेने.
बाकी राहिलेलं काम विकेटकीपर अतिशय सुरेखपणे पूर्ण करताय आणि इनफॉर्म बॅटर प्रणित मात्र इथे धावचित झालेत. खराब कॉल, कम्युनिकेशनचा अभाव बघायला मिळाला, मिस कम्युनिकेशन, ताळमेळचा अभाव आणि एक चांगला बॅटर मात्र इथे दुर्दैवानं रनआउट झालेत. 39 नवीन बॅटर आलेत, विनीत भंडारी आलेत. इट्स अ नो बॉल, इट्स अ नो बॉल. बॅटर यांच्याकडे संधी होती मोठा फटका खेळण्याची, मात्र त्या संधीचा कुठलाही फायदा उचलता आला नाही. संधीला मिस केलंय, ड्राइव्ह केलाय, इथे मात्र आता चूक होते. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 2 गडी बाद, 44 धावा. 3 ओवर के बाद स्कोरबोर्ड 2 विकेट के नुकसान पर 44 रन, 44 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. गणेश आलेत. 2 लेजेंडरी क्रिकेटर्स एकमेकांच्या विरुद्ध. स्ट्रायकिंग एंड सागर गांधी, बॉलिंग ट्रॅक वर धनेजी पारख. हे फाइट, हे बॅटल. इथे पावलांचा वापर केलाय, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, हिट करण्याचा प्रयत्न, इथे खराब बॅकअप, 4 रन्स. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, यष्ट्यांना हिट करण्याचा प्रयत्न होता. दुसऱ्या बाजूला मात्र निश्चितच थोडंसं खराब बॅकअप झालंय आणि बघता बघता चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. मी विनंती करेल, प्रत्येक बॉलला चर्चा करू नका, वेळ आपल्याला वाचवायचा आहे. 48 रन्स. चांगला बॉल, तितक्या चांगल्या पद्धतीने चेंडूला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. 52 धावा, 2 गडी बाद, 52. फुल टॉस, मात्र समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला स्टॉप केलं जात आहे. मिड ऑफ क्षेत्रामध्ये डॉट बॉल. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा इथे लॉफ्ट केलाय. चांगला रिटर्न, चांगली फील्ड बघायला मिळाली, मात्र तितकीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. 2 गडी बाद, 53 धावा, धावफलकावर लागताय. 3.4 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. सागर गांधी 9 धावांवर बॅटिंग करताय. दुसऱ्या बाजूला विनीत जे आत्ता झालेत ते 2 बॉल मध्ये 4 धावांवर बॅटिंग करताय. ड्राइव्ह केलाय, मात्र सुरेख असं क्षेत्ररक्षण. फटका अप्रतिम होता, कार्पेटच्या मदतीनं हा फटका खेळून काढलाय. अगदी टिपिकल ग्राउंड स्ट्रोक. Oh, miss time. It's out of the park. Batsman out. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 3 गडी बाद, 53 धावा. चला स्पीड अप प्लीज, थोडीशी घाई करायची आहे. सचिनजी आलेत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. नो आणि सोबतच चौकार देखील येतोय. अठ्ठावन्न धावा या चौकाराच्या मदतीनं. ऑफिशियली एकही चेंडू अजून डिलिव्हर झाला नाहीये. समोर समोर फिल्डिंग होते, क्षेत्ररक्षण अव्वल. वाह,
नवीनजी बोथरा सर यांच्या माध्यमातून चेंडूला तिथे अडवलं जात आहे. सुरेख आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण. ऑन साइडला सुरेख फटका. वाह, प्लेसमेंट अप्रतिम. यावेळेस सागर गांधी यांच्या बॅट मधनं हा देखना फटका. (62) 3 गडी बाद 62 धावा. ओ मिस टाइम, टॉपेज. सागर गांधी बाद झालेत. मिस टाइम स्ट्रोक. मैदानाच्या बाहेर चेंडू गेला कारणामुळे निश्चितच फलंदाज बाद होत आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताय. जय मुनोत आलेत. जय मुनोत, ज्यांच्या नावामध्येच जय आहे ते जय आले. डाउन द लेग. इट्स अ वाईड बॉल. चांगला बॉल इथे. यावेळेस वेगाचा वापर केलाय. टप्पा देखील अचूक बघायला मिळाला. आउटस्टँडिंग पिचिंग, आउटस्टँडिंग डिलिव्हरी. 63 रन्स. ड्राइव्ह केलाय हलक्या हाताने. जय मुनोजच्या बॅट मधनं एक देखना ड्राइव्ह आपण बघतोय. कव्हर ड्राइव्ह. इथे मात्र गरज नसताना पायाने बॉल अडवण्याचा प्रयत्न केला गेला. त्या प्रयत्नामध्ये मात्र चेंडू सरळ जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. 67. ओ, अगदीच ठरून खेळल्याप्रमाणे. पाच षटकांची समाप्ती होते. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 4 गडी बाद 71 धावा. 71 रन्स. टीम सनराइजर्स 4 विकेट के नुकसान पर 71 रन्स 71 धावा. 5 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचं षटक असेल. सिद्धार्थ आलेत. सिद्धार्थ भंडारी. इथे मात्र उभ्या उभ्या खेळण्याचा प्रयत्न होता. फुटवर्क बघायला मिळाले नाही. पदलालित्य बघायला मिळाले नाही. अगदी याच कारणामुळे बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क नाहीये. डॉट बॉल. इथे डामदले हा उजव्या यष्टीच्या फारच बाहेर. इथे विकेट कीपरनं चेंडू दिल्यानंतर मात्र निश्चितच बॉल डेड असेल. 72 धावा इथे धावपलकावर लागताय. शेवटचे 5 बॉल शिल्लक या पहिल्या डावातले. 72. 72 रन्स. राउंड द विकेट आले सिद्धार्थ. कडक कडक बेधडक 4 रन्स. मजबूत प्रहार होता. या मजबूत प्रहारवर चौकार येतोय. 4 रन येत आहे. 76. 76 धावा. इथे पुन्हा एकदा बिग मिस्टेक. चुका होत आहे. नियंत्रण इथे सुटत आहे. समोर खेळलाय आहे. संधी असेल. डायरेक्ट हिट. बॅट्समन आउट.
धावफलक 5.3 षटकानंतर 5 गडी बाद 77 धावा. 77. शेवटचे 3 बॉल शिल्लक या पहिल्या डावातले. सिद्धार्थ राउंड द विकेट मारा करतील. जय ऑन अ स्ट्राइक. इथे स्क्वेअर लेग पंच, नो बॉल. स्क्वेअर लेग अंपायरच्या माध्यमातून नो बॉल दिला जातोय. यस, फिल्डिंग टीम कडनं रिव्ह्यू घेतला जातोय. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम. एक महत्वाची सूचना असेल उपस्थित आमच्या सर्व लाडक्या प्रेक्षकांसाठी की जेवणाचे काउंटर सुरू झालेत. ज्यांना कोणाला जेवणाचा आनंद घ्यायचा असेल, आस्वाद घ्यायचा असेल, कृपया जेवणाचे काउंटर सुरू झालेत. आपण जाऊ शकता. स्वादिष्ट भोजनाचा आनंद आपण घेऊ शकता. पुन्हा एकदा उपस्थित सर्वच आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी विनंती असेल की जेवणाचे काउंटर सुरू झालेत. ज्यांना कोणाला जेवणाचा आनंद घ्यायचा असेल, आस्वाद घ्यायचा असेल, ते जाऊ शकतील. 78 5 गडी बाद. अगदी नो बॉल असल्या कारणामुळे बॅट्समॅन इथे सेफ असतील. 78 धावा. ओ यस, बॅट्समॅन आउट. $78 रन्स, लॉस ऑफ 6 विकेट. 6 गडी बाद 78 धावा धावपलकावर लागताय. 5.4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. नवीन बॅटर आलेत, प्रसाद आलेत, प्रसाद कुमट. काय सुरेख ओव्हर राहिली आहे ही. सिद्धार्थ भंडारी यांच्याकडनं एक चांगलं षटक राहिलंय. हा बॉल मात्र निर्धाव असेल, डॉट बॉल असेल. कुठली धाव या चेंडूवर आली नाहीये. शेवटचा बॉल. अगदी डावे यष्टीच्या फारच बाहेर. मुख्य पंचांकडनं इशारा येतोय. हा वाईट बॉल असेल. एक अवंतर धाव मिळेल. 79 रन्स. आणखी एक वाईट बॉल. इथे पुन्हा एकदा सिद्धार्थ भंडारी गोलंदाजाला इथे रीड केलं जात आहे बॅट्समन प्रसाद यांच्याकडनं. अक्रॉस द लाईन. संपर्क नाहीये. बॅट आणि बॉल मधले कुठलाही कॉन्टॅक्ट नाहीये. या चांगल्या बॉल सोबत षटक इथे संपते. 6 षटकांची समाप्ती होते. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 80 आणि हा सामना जिंकण्यासाठी 81 धावांची आवश्यकता. डीजे थँक्यू. नेक्स्ट मॅच कॉल असेल आजच्या रात्रीतील तिसरी लढत. टीम डिफेंडर्स आणि टीम फॅन्टम दोन्ही कॅप्टन या टॉस साठी. टीम डिफेंडर्स आणि टीम फॅन्टम दोन्ही संघनायक, टीम कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. मी पुन्हा एकदा अनाउन्स करतोय, जाहीर करतोय. यस, ओके, थँक्यू. पुढच्या मॅचचा टॉस संपन्न झालाय. टीम फॅन्टम या संघाने टॉस जिंकलाय. फॅन्टम टीमने टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर नेक्स्ट मॅच साठी टीम फॅन्टम आणि टीम डिफेंडर्स या दोनही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. एक महत्वाची सूचना असेल खेळाडूंसाठी, संघांसाठी की प्रत्येक इनिंग मध्ये दोनही संघांना एक एक रिव्ह्यू दिला जाईल. याची नोंद आपण सर्वांना घ्यायची आहे. दुसऱ्या डावासाठी पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये ते बदल होईल. आपण ऐकू शकाल पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ नाशिक सन्माननीय मुन्नाजी शाह सरांना. ओव्हर टू मुन्नाजी सर.
धन्यवाद संदीप जी। 81 रनों का लक्ष्य है, 13.50 के रन रेट से ये रन बनाने हैं जीतने के लिए चैलेंजर्स को। पहले ओवर में गेंदबाजी करने के लिए आए हैं। ओ खराब गेंद, नो बॉल और 4 रन। सचिन सुराना है स्ट्राइक पर, जैसे ही देखा गेंद नो बॉल है, हिट किया। अनुभवी खिलाड़ी हैं सचिन सुराना और मुकाबला बहुत शानदार है। सागर गांधी का सचिन सुराना से मुकाबला है। डिफेंस किया, नेक्स्ट बॉल फॉर सुराना, नो बॉल, पाए उचकला ऐसा बोला है अंपायर ने। छह रन स्कोर है, 1 बॉल 6 रन। अंडरआर्म क्रिकेट में 1 बॉल में 6 रन। अगली गेंद लेकर सागर गांधी, सचिन सुराना को 1 बाउंस। क्या बैटिंग कर रहे हैं सचिन सुराना। क्या शानदार बैटिंग कर रहे हैं सचिन सुराना। अगली गेंद ऑन साइड में हिट किया, व्हाट अ बैटिंग, 4 रन। साढ़े 13 रन प्रति ओवर के रन रेट से रन बनाने हैं और पहली 3 गेंदों में स्कोर है 14 रन। अगली गेंद लेकर तैयार है सागर गांधी, एक बार फिर गेंद होगी सचिन सुराना को, व्हाट अ बैटिंग, व्हाट अ बैटिंग। एटीन रन पहले ओवर में। क्या शानदार बैटिंग कर रहे हैं सचिन सुराना। अगली गेंद फिर से एक बार बैकफुट पर गए और बहुत अच्छी फील्डिंग। हाय शपथ, यस, सब खिलाड़ी बोल रहे हैं हाथ घातला नसता, ऐसा बोल रहे हैं। हाथ घातला नसता तो घात झाला असता, ऐसा बोला है। धनेश पारक हैं स्ट्राइक पर। अब सागर गांधी की गेंद धनेश पारक को, डॉट गेंद और इसके साथ ही ओवर कंप्लीट हो गया। पहले ओवर का खेल पूरा हो गया। 1 ओवर की समाप्ति के बाद चैलेंजर्स का स्कोर हुआ है 21। इक्यासी रन बनाने हैं जीतने के लिए। 5 ओवर्स आने बाकी हैं। आने वाली 5 ओवर की 30 गेंदों से जीतने के लिए 12.40 के रन रेट से अब रन बनाने होंगे 62। सलाह मशवरा चल रहा है, विचार विमर्श। आज शाम में 6:20 पर खेल शुरू हुआ है। अभी तक 7:45 बजे हैं और 2 मैचेस भी कंप्लीट नहीं हुए हैं। हार्दिक आए हैं गेंदबाजी करने के लिए। पहली गेंद रिवर्स अटेम्प्ट किया गया, व्हाट अ बॉल, यॉर्कर बॉल। सचिन गांधी आए हैं नए बैट्समैन। सचिन गांधी आए हैं नए बैट्समैन। खराब शॉट सिलेक्शन, क्या शानदार बैटिंग कर रहे थे। एक खराब स्ट्रोक खेला सचिन सुराना ने। इनिंग बहुत शानदार खेली थी। 4 चौके लगाकर आउट होकर लौटे हैं। पहली ही गेंद पर कामयाबी। यॉर्कर लेन की गेंद, ब्लॉक होल में गेंद की थी हार्दिक ने।
बघा थांबत असेल तर, नाहीतर फेविकॉल लावून देऊ आपण. हार्दिक की गेंद काट. ओ मिडफील्ड एंड 4 रन्स. पहली ही गेंद पर चौके से अकाउंट ओपन किया. अगली गेंद फेस करने वाले हैं सचिन गांधी. ऑन साइड में घुमाने की कोशिश, वाइड गेंद का इशारा. 24 रन बन गए अब. नेक्स्ट बॉल फॉर सचिन गांधी. बॉल अच्छी फील्डिंग एंड गुड रनिंग, वेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 25 रन स्कोर हैं अब. बल्ला बदली किया है अब धनेश पारख ने. धनेश पारख भी मंजे हुए बल्लेबाज हैं. काफी अरसे से आरवी पीएलवी और जैन प्रीमियर लीग भी खेला है. नेक्स्ट बॉल और इट्स अ वाइड बॉल. अगली गेंद अजून एक वाइड बॉल. 27 रन बन गए अब. 1.3 ओवर्स. नेक्स्ट बॉल और ये वाइड की हैट्रिक की है हार्दिक ने. बैक टू बैक 3 वाइड. 28 रन बने हैं और ये 28 रन 9 गेंदों में बने हैं. 27 गेंदें बाकी हैं. 27 गेंदों में 53 रन बनाने हैं. अब राउंड द विकेट गेंदबाजी करने आए हैं. इस बार अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद. गुड कमबैक फ्रॉम हार्दिक. विकेटों पर आती हुई गेंद को बैट और पैड के साथ में लेकर खेला धनेश पारख ने. हार्दिक फिर से एक बार. ओ स्टीयर किया 4 रन. अंतिम गेंद लेकर तैयार हैं हार्दिक. अपने इस ओवर की स्कोर है 32 रन. हार्दिक की गेंद सामने होंगे धनेश पारख. डाइव करने की कोशिश, डॉट गेंद. ओवर कंप्लीट हो गया. 2 ओवर का खेल पूरा हो गया. 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 32. अभी मैदान में अंधेरा नहीं हुआ है. चौबीस गेंदें बाकी हैं. आने वाली 24 गेंदों से जीतने के लिए 12.25 के रन रेट से 49 रन बनाने हैं. 49 रन बनाने हैं जीतने के लिए 24 गेंदों से. प्रणीत भंडारी आ रहे हैं गेंदबाजी करने के लिए. अब मनीष पिचा जी से रिक्वेस्ट है, आपको मितेश चोरड़िया जी याद कर रहे हैं. प्लीज आ जाइए. लवली शॉट, ब्यूटीफुल कवर ड्राइव. $37 runs. Good bowling from Praneeth. 37 रन स्कोर है 2.3 ओवर्स के बाद. अगली गेंद होगी धनेश पारख को. काट किया गेंद को. बहुत सुंदर फील्डिंग. आय शपथ,
क्या बोलते हैं नासिक की जबान में इसे, पंचवटी। 5 रन, 1 रन दौड़कर बनाया, 1 रन ओवर थ्रो का है, 4 रन ओवर थ्रो के आए, 42 रन बन गए। अब 20 गेंदें बाकी हैं और 20 गेंदों में 39 रनों की आवश्यकता है जीत के लिए। अब प्रणीत की अगली गेंद सामने है, सागर गांधी, अच्छा कमबैक, ऑफ स्टंप के बाहर कट होकर और बाहर की तरफ निकली गेंद, डॉट गेंद प्रणीत द्वारा, राउंड द विकेट गेंदबाजी कर रहे हैं प्रणीत। अंतिम गेंद सचिन गांधी को 1 रन कंप्लीट हो जाएगा, ओवर समाप्त। 3 ओवर का खेल कंप्लीट हो गया। 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है 43 रन। अब 3 ओवर, देखिए 3 ओवर में 43 रन बने हैं और 3 ओवर्स में 38 रन बनाने हैं। देखिए टीम हडल को कम करना पड़ेगा, समय कम है, केवल दूसरा मुकाबला चल रहा है आज शाम का। हार्दिक आए हैं गेंदबाजी करने के लिए, फिर एक बार वाइड से शुरुआत की है इस ओवर की भी हार्दिक ने। 44 रन बन गए हैं। अब अगली गेंद लेकर तैयार, ऑन साइड में अनदर वाइड, चाल ले वो रात्र भर ऐसे ही। अब राउंड दी विकेट गेंदबाजी कर रहे हैं, एक और वाइड, बोला मैंने चाल दे, असस चाल दे। 46 रन बन गए। अब इस ओवर में अभी तक यकपन बॉल नहीं हुआ है और 3 रन आ गए हैं। 46 रन स्कोर है। नेक्स्ट बॉल, आय शपथ, 4 वाइड गेंद का रिकॉर्ड। सचिन गांधी हैं स्ट्राइक पर। हार्दिक तैयार हैं। अगली गेंद लेकर हार्दिक, धीमी गेंद, पुल किया और 4 रन। क्या बैटिंग कर रहे हैं सचिन गांधी, कमजोर गेंद का इंतजार किया। अगली गेंद फिर से एक बार फुल टॉस और बहुत सुंदर फील्डिंग, बहुत अच्छी फील्डिंग हार्दिक की गेंद पर, हार्दिक की फील्डिंग। 52 रन बन गए। अब नेक्स्ट बॉल और धनेश पारक, व्हाट अ कट, फुल टॉस एंड ब्यूटीफुल कट। इसके साथ ही बढ़ता हुआ स्कोर पहुंच गया है अब तक 56। फुल टॉस, कट एंड 4। अब सचिन सुराना ये सोच रहे होंगे कि माझ्यासाठीच का बरं असा चेंडू टाकला होता। हार्दिक की गेंद थी जब सचिन सुराना यॉर्कर गेंद पे बोल्ड हुए थे, और ये गेंद यहां निश्चित रूप से वाइड होगी। फिर एक बार 61 रन बन गए हैं। अब स्वीप एंड 4 रन। इस ओवर में, थैंक यू डीजे, इस ओवर में अभी तक 5 गेंदों में 22 रन आ गए हैं। नेक्स्ट बॉल, आय शपथ,
अंपायर करण सर के हाथ को आज आयोडेक्स लगाना पड़ेगा। खराब गेंदबाजी, खराब गेंदबाजी। ये करके और एक रन ले लिया। वाइड +2, वाइड +2। 69 रन बन गए हैं। अब बारह रन बनाने हैं जीतने के लिए। 13 गेंदें बाकी हैं और 12 रन बनाने हैं। मैं आपको याद दिलाना चाहता हूं, हालात ये थे कि 18 गेंदों में 38 रन बनाने थे। 26 रन आ गए हैं इस ओवर में अभी तक। एक बॉल और बाकी है। आज शपथ, ईश्वर करे आज रात में हार्दिक का ओवर पूरा हो जाए। ऑन साइड में खेल लिया गेंद को। इकतीस रन आए हैं पिछले ओवर में। 31 रन आए हैं पिछले ओवर में। 7 रनों की आवश्यकता है जीत के लिए। 2 ओवर्स अभी बाकी हैं। प्रणीत भंडारी आ रहे हैं गेंदबाजी करने के लिए। सामने होंगे सचिन गांधी। ऑन साइड में घुमाया गेंद को फाइन लेग की तरफ। 1 रन आसानी के साथ कंप्लीट किया गया। रन संख्या, यस, लेग बाइज के रूप में सिंगल रन आया। रन संख्या पहुंचेगी अब 75 रनों पर। नेक्स्ट बॉल फॉर धनेश पारक। Yes, it's a wide. 76. Another wide. सतहत्तर रन बने हैं। 10 गेंदें बाकी हैं। खराब शॉट सिलेक्शन। और ये देखते हैं, अंपायर का फैसले का इंतजार है। अंपायर्स रिव्यू, यस, टीम रिव्यू, माफ कीजिए, टीम रिव्यू, सॉरी। नो बॉल अंपायर द्वारा दिया गया था। भरत काले सर इस समय स्क्वेयर लेग अंपायर हैं। काले सर द्वारा नो बॉल दिया गया, जिसको चैलेंज किया गया है रिव्यू के रूप में। इट्स अ नो बॉल। चला, मैच जीता है चैलेंजर्स ने। फील्डिंग वाली टीम से हैं। थैंक यू डीजे। अभी जो मैच समाप्त हुआ है, इस मैच के मैन ऑफ द मैच बने हैं धनेश पारक। मैन ऑफ द मैच। आ जाइए।